आपली टीम युनिटी, टीम स्ट्रेंथ घेऊन या महत्त्वपूर्ण सामन्यात तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय 11:21 दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न. सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघत आहोत चंद्रकांत आणि त्यांच्या समवेत सोन्याला. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा गुणी खेळाडू आपण बघत आहोत. चंद्रकांत सध्या ऑन स्ट्राईक. सुरुवात डॉटनं झालेली आहे संगणक राजेश खंडागलेची. दुसरा बॉल ऑन साइडला पॉवर पॅक फटका. जसा चेंडू बॅट वरती आला तसा निघून झालाय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे काव फेसला. हा पहिला चार्ज बॉल खेळला गेलेला चांगला फटका. स्वीट टायमिंग सिक्सर षटकार. करण्यात आलेला आगाज करण्यात आलेला पहिल्या डावाचा. बॅकफुटवर थांबले. पंच केला समोर. क्षेत्ररक्षक थोडासा वाईड उभा होता. अगदी त्याच्या समोर टप्पा घेतला आणि बॉल निघून चालला. स्ट्रेटिश लॉंग सीमा पार. 1 बॉल ओव्हर द रोप. येतोय तो चौकार. गोलंदाज राजेश खंडागलेच्या विरोधात आक्रमण प्रतिहल्ला आपण बघत आहोत. सलामीवीर चंद्रकांत यांच्या बॅटमधून. इंडिव्हिज्युअल 10चं कॉन्ट्रीब्युशन. सांघिक धावफलक देखील 10 या आकड्यावरती प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळेल. लाईन इथे चांगली आहे. ऑफ टर्मच्या बाहेर वेगवान फुलर लेंथ. हलकासा बॉल टॉस झाला. एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती पाहायला आपल्याला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. चंद्रकांत सरते शेवटी मागच्या 2 बॉल नंतर प्रत्युत्तर दिलंय त्या ठिकाणी गोलंदाज राजेश खंडागलेनं. फुलर लेंथ कव्हरच्या डोक्यावरून चांगलं प्लेसमेंट. प्रॉपर टायमिंग शॉट. बॉटमहँडचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेची सफर. येतोय तो चौकार. बॅटर ज्युसी आफॉली ड्राईव्ह करत असताना समोर कव्हर्समध्ये या 4 धावा मराठवरती खेळतायत. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. बरोबर त्यांच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेसमेंट, प्रॉपर एक्झिक्युशन, गॅप शॉट सिलेक्शन. चौकाराच्या 6 यानं धावफलक आपण बघत आहोत. पोहोचले ते पुढे 14 वर. शॉर्ट बॉल पंच केला समोर. स्टेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड खेळतायत. लॉंग ऑनवरून बॅकअप करण्यात आलेलं आहे. मिळेल ते एक धाव. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या धावेच्या सोबतीनं आपण बघत आहोत जी मागच्या 5 बॉलमध्ये चौकार षटकारानं ड्रिलिंग झाली त्या समेत पहिल्या षटकाचा खेळ सध्या संपलेला तुम्हाला पाहायला मिळेल. विथ द बॅट या डावातील ही पहिली सिंगल धाव आणि या सोबतीनं पहिल्या षटकाचा समारोप. धावसंख्या आपण बघत आहोत 15 वरती. टॉस गमावल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मोरे 11 पाडालेच्या विरोधात जय बजरंग कुलठण हा संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. स्पीडअप करणं गरजेचं राहील. बरोबर 11:21 पहिला बॉल पडला. लक्ष असू द्या. ऑन टाइम तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावी लागतील. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन बोर्ड. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम स्पेशली ओपनिंग बॅटर चंद्रकांत ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आपण पाहिली. नॉट आउट 15चं योगदान. सेकंड पॉवर प्ले करण गोलंदाजीसाठी. के करण खंडागलेला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवर. डीपमध्ये लॉंग ऑफ थोडासा वाईड उभा करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट, गली पॉईंट शॉट, थर्ड मॅन शॉट, स्क्वेअर लेग, मिड ऑफ हातमध्ये काव फेसला फिल्डर आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत स्ट्रेटिश लॉंग ऑनला. महत्त्वपूर्ण दुसरं षटक करणचं. पहिला बॉल अपर वेस्ट राईट. बीमर क्विक कॉल पंचांचा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला तो फसलेला आपण बघत आहोत. बीमर +1 एक्स्ट्रा 2 धावा मिळतील. अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न, गती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होता मात्र तो फसला आणि बीमर +1 अतिरिक्त 2 धावा त्या ठिकाणी ॲड होत असताना बॅटिंग करणारा संघ आपण बघत आहोत जय बजरंग कुलठण जो चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे त्या ठिकाणी बॅटर सोन्याला. लाईन इथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांचा सिग्नल आला वाईड. ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये 15 धावेचा स्टडी स्टार्ट मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम जय बजरंग कुलठणला आणि या षटकामध्ये आतापर्यंत लिगल डिलिव्हरी एकही आली नाही. दोन्ही चेंडू अवांतर पाहायला मिळाले आहे. त्या मोबदल्यात 3 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती सध्या स्थितीला एकंदरीत 18. फ्री कॉल कंटिन्यू असेल.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हलकासा टर्न झाला, बाउन्स देखील चांगला पाहायला मिळाला, फ्रंट लेग पुढे आणला होता, ड्रिल करून दाखवत आहेत. ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत होता आणि मागच्या 2 चेंडूवरती ज्या एक्स्ट्रा रन्स आल्या होत्या कुठेतरी धावफलकाला अंकुश लावण्याचा प्रयत्न, स्थगिती देण्याचा प्रयत्न करताना करणकडून आलेला हा पहिला निर्धाव चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर गाईडलाईनला ट्रिम करणारा चेंडू, पुन्हा एकदा वाईडचा सिग्नल करण्यात आलेला ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांकडून. अतिरिक्त एक धाव, धावसंख्या सिंगलच्या सोबतीने सध्या आपण बघत आहोत पोचले पुढे ती 19 आकडाभर, 19 ऑन बोर्ड. एक्स्ट्रा रनची बरसात महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात. सेकंड पॉवर प्ले मध्ये करणकडून लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला बॅकअप सेट करण्यात आलेला आहे. बाळा उपस्थित आहेत, उचलून फेक होईल तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या तुम्हाला पुढे पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलठणची विदाउट लॉस 20 ऑन बोर्ड. 20 धाबा धावफलकावरती, एकही धक्का अजून बसला नाही. अजूनही 4 बॉल बाकी आहेत निर्णायक दुसऱ्या षटकाचे. चांगला ऑफ ब्रेक, मात्र लाईन इथे देखील खराब आहे, कंट्रोल नव्हतं लास्ट मोमेंटला. गार्डलाईनला लिव्ह करून जाणारा चेंडू, ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांचा वाईडचा सिग्नल. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी के करण खंडागलेकडून आता अपेक्षित असेल. मोरया 11 पाडालेच्या पाठीराख्यांना, समर्थकांना, शुभचिंतकांना, हितचिंतकांना. अतिरिक्त एक धाव, धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली ती पुढे 21. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगला टर्न पाहायला मिळाला विथ द बाउन्स. त्या ठिकाणी बीट करत असताना सेट बॅटर चंद्रकांतला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. येधाव चेंडूची झाले समाप्ती. महत्त्वपूर्ण षटक दुसरं सुरू असताना एक्स्ट्रा देखील भरपूर आलेले आहेत, मात्र या षटकातील हा निर्धाव चेंडू दुसरा सध्या आपण बघत आहोत. थांबून पूल करण्याचा प्रयत्न, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, जीन ऑफ ब्रेक, टप्पा पडला तसा चेंडू टेक ऑफ झाला, हलकासा बाहेरच्या बाजूने स्विंग झाला आणि बाउन्स देखील या चेंडूवरती आपण बघितला. टर्न विथ द बाउन्स, टोटली डॉमिनेटिंग बॉलिंग. सुरुवात एक्स्ट्रा रन्सने झाली होती, त्यानंतर केले कमबॅक. त्या ठिकाणी गोलंदाज के करण खंडागलेनं. धावसंख्या स्थिर 21 धावा धावफलकावरती, स्टील 2 टू गो. स्विच हिट, रिव्हर्स अटेम, बॅकवर्ड पॉइंटला चांगलं बॅकअप करण्यात आलेलं क्षेत्ररक्षकाकडून. व्हेरी गुड फिल्डिंग, गुड अटेम्प्ट. मिळेल ते अवघी एक धाव, धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या पोहोचले पुढे ती 22. 22 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. एक्स्ट्रा या षटकामध्ये भरपूर आल्या, आतापर्यंत 5, तरी देखील लिगल डिलिव्हरीमध्ये आपण बघत आहोत फक्त 2च सिंगल खर्च करण्यात आलेला आहेत. इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत करण खंडागलेची सेकंड पॉवर प्लेमध्ये. शफल झाले, तदनंतर ऑन साइडला हा सफल फटका, बॉल जाईल स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांच्या इशाराची प्रतीक्षा, इट इज मिनिमम ओव्हर द रोप, 1 बॉल्स ओव्हर द लाईन. येतोय तो चौकार. षटक 2 संपलेले आहेत. बॅटिंग करत असताना दमदार सुरुवात. P1 P2 मध्ये धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्कोर करण्यात आलेली आहे विदाउट लॉस, नाबाद बिनबाद. त्या ठिकाणी 26. 11 धावसंख्येचे षटक आपण पाहिलं करण खंडागलेचं अंतिम चेंडूवरती, स्पेशली स्कोअर लेगला 4 पाहिला. त्या ठिकाणी बॅटर सोन्याच्या बॅटमधून स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ. मोरे 11 पाडाले बरोबर 11-21 पहिला बॉल पडलाय. 2 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत 9 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन खास करून तुम्हाला या स्पर्धेमध्ये करणं गरजेचं राहील. प्री प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट इन कन्सर्ट ऑफ टाइम. निर्णायक षटक तिसऱ्या सेकंड स्पेलमध्ये स्वतः संघनायक संघ कर्णधार राजेश खंडागले आरकेला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. कॉम्बॉक्स इन कडून डीपमध्ये कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ विषयमध्ये काव पेस, त्याचबरोबर लॉंग ऑन आणि मिडविकेट ऑन साइडला. बॅकवर्ड पॉइंटला चूक करण्यास भाग पाडला. क्षेत्ररक्षक सेट होते, झालं विनलं होतं आणि त्या ट्रॅपमध्ये फसवलंय सलामीवीर चंद्रकांतला. पहिला धक्का सर्व्हिसवर बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलठणला.
पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली आहे. संगनायक राजेश खंडागलेल्या मॅच मध्ये मिळणार हे पहिलं सुयश, तर सांघिक सफलता पहिली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोरे 11 पाडाली क्रिकेट संघाकरता. निर्णायक षटकामध्ये सुरुवात विकेटनं झालेली आहे, सो कॉन्फिडंट असेल आता गोलंदाज राजेश खंडागले. बॅकवर्ड पॉइंटला आपण बघत आहोत, चांगला झेल संपादित करण्यात आलेला आहे क्षेत्ररक्षक दीपक कडून. न्यू बॅटर लक्ष्मण सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. निर्णायक तिसरे षटक सध्या सुरू असताना बॅकफुटवर येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग झालं नाही, हवं तसं मिडलिंग नव्हतं. मिळते ती गली पॉइंट मध्ये एक सिंगल, आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती धावा संख्या आपण बघत आहोत पुढे पोहोचली ती 27 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील सामना तिसऱ्या बरडपाडा 11 बरडपाडा आणि त्यांना फाईट करेल जयरमान डेनोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. स्लॅश केलाय ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ, लॉंग ऑफच्या फिल्डर पोहोचलेले आहेत. सेकंडचा कॉल करण्यात आलाय, दबाव टाकला फिल्डरवरती, फेक ॲक्युरेट आली, मात्र दुसरी धाव रोखू शकले नाही. चाणाक्ष होते दोन्ही फलंदाज, कॉलिंग प्रॉपर होतं, त्याच कारणासह आपण बघत आहोत दुसरी धाव देखील आता सहजगत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते सध्याच्या घडीला 29 या आकड्यावर. स्टेट डाऊन द ग्राउंड, फटका इथे फसलाय, करण खंडागले डाऊन दी बॉल पोचला, लॉंग ऑफला विषय मध्ये पकडला गेला, सुंदर झेला आणि संगनायक राजेश खंडागलेला मिळतं या सामन्यातलं सुयश दुसरं, सोन्या माघारी परतलाय. तिसऱ्या षटकाचा जसा शुभारंभ झाला, संगण्याकडे महत्वपूर्ण 2 धक्के दिलेले आहेत. फिशेप मध्ये लॉफ्टी डीड करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत, हवं तसं टायमिंग मिडलिंग नव्हतं. लॉंग ऑफच्या फिल्डरचं चांगलं जजमेंट के करण खंडागलेकडून बॅकअप करण्यात आलं, झेल संपादित झालाय आणि सध्याच्या घडीला 29ला 2 धक्के बसलेले आहेत. सलामीवीर बॅटर दोनही मैदानाच्या बाहेर परतलेले आपण बघत आहोत. सोन्या आणि त्यांच्या समेत चंद्रकांत. सध्या लक्ष्मणची साथ देण्यासाठी न्यू बॅटर रोशन आपल्याला ऑन विकेट पाहायला मिळेल. स्टील 2 टू गो, स्पीडअप करणं गरजेचं राहील. मोरे 11 पाडाले लक्ष सुद्धा 11-21ला बरोबर पहिला बॉल पडलाय. निर्णायक षटक सध्या तिसरं सुरू असताना संगनायकांना काय क्विक रिप्लाय दिलाय, टिट फॉर टॅट जसे तसं प्रत्युत्तर दिलंय प्रतिस्पर्धी जय बजरंग कोलठणला. पहिला बॉल कव्हर्स मधून काढलाय, डीप मध्ये कवा पॉइंटचे फिल्डर पोहोचतायत. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्यात आला होता. कॉन्फिडंटली स्टार्ट आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं करण्यात आलेले रोशनच्या मदतीनं सिंगल धाव्याच्या मदतीने धावा संख्या पोहोचली पुढे ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चांगलं प्लेसमेंट, गॅप मोठा आहे, लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस, मात्र त्याला बीट करून त्याला भेदून बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार, गुड शॉट आणि या चौकाराच्या समेत आपण बघत आहोत ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट झाला. 34 उभारला गेल्या ड्रिंक स्टॉली मैदानात. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
डीजे ऑपरेटरचं देखील वेलकम आपण करूयात. धावा निर्णायक षटकामध्ये करणच्या विरोधात 11 आलेल्या आहेत. तीन वाईड आले, नो प्लस वन आला, 5 झाल्या आणि एक 4 आला, 9 आणि त्याच्यानंतर 2 सिंगल, 11. तुम्हाला 15 आणि त्याला 11, 26 आणि यावरला तुमच्या 4 5 6 7 8 आल्या, 8 आल्या, 26 आणि 8 34 झाल्या 3 ओव्हरला. नाही नाही, तुमचे डॉट बॉल नाही गेला तुमचा एक पण, 2 विकेट, 2 सिंगल, 1 डबल आणि 1 4. धावा संख्या 34-34. पहिलं षटक 15 धाब्याचं, दुसरं षटक 11 धाब्याचं. तर तिसऱ्या षटकात संगणकाचा पलटवार 6 धाबा त्याने खर्च केलेला आहेत. महत्वपूर्ण 2 धक्के दिलेले आहेत. 11.33 ची धावगती सध्या आपण बघत आहोत. धावगती सध्या मेंटेन करण्यात आलेली आहे. महत्वपूर्ण पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 34 उभारल्या गेल्या. अंतिम 2 षटकं जुनी बाकी आहेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर स्क्रीन एंड कडून कल्पेशला आपण बघत आहोत. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान थोडं फास्ट केला, स्पीडअप करा, लक्ष असू द्या. मुरे 11 पाडाले बरोबर 11-21 ला पहिला बॉल पडलाय. 17 मिनिटाचा वेळ आतापर्यंत तुम्ही 3 षटकं टाकण्यासाठी घेतलाय. नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हिटेशन असेल जर्मन डेलोनी आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा. या दोन्ही टीमच्या संघनायकांना मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. धावा 34-34. रोशन ऑन स्ट्राईक, त्यांच्या समेत आपण बघत आहोत लक्ष्मणला. स्पीडअप करणं गरजेचं राहील, लक्ष असू द्या. मोरे 11 पाडाले टीम. निर्णायक 14 षटक. सुरुवात अर्ध्या टप्प्यावरती झाली आहे आणि पहिला बॉल त्यावरती आक्रमण. गोलंदाजाचं केले भव्य स्वागत. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. रोशन त्याचा फेवराइट स्ट्रोक, पूलचा तडाखा पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजाला दाखवलेला आसमान आणि 6च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोचली पुढे. ते आतापर्यंत 40 या आकडावर. 14 ऑन बोर्ड. सलामीवीर 2 षटकाच्या अंती जसे बाद झाले लागोपाठ तिसऱ्या षटकात 2 विकेट गमावल्या. मात्र तदनंतर डाव सावरत असताना सध्या पार्टनरशिप ही भागीदारी उभारताना दोन्ही फलंदाजांना आपण बघत आहोत. लक्ष्मण 2 चेंडूत 5चं योगदान, रोशन 2 चेंडूत 7चं योगदान, 4 चेंडूत 12ची पार्टनरशिप. कमी गती हेलिकॉप्टर लॉफ्ट केला समोर. लॉंग ऑनला फिल्डर, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा पार. रोशनच्या बॅटमधून हा दुसरा तडाखा. MS धोनी स्टाईलनं बॉल खोदून काढलाय. षटकार. सेहेचाळीस 46. लो व फुल टॉस. यावेळेस मिस टाइम. झेलची संधी बनली. करण खंडागले स्कोर लेगला जज करतोय आणि त्याच्याकडून झाली मिस्टेक. कॅच ड्रॉप. जीवदान दिले रोशन सारख्या वेल सेटर बॅटरला. सध्या ज्याचा बॅटचा हाहाकार मैदानामध्ये सुरू आहे आणि पायाचे कशा पद्धतीने उपद्रव आता उर्वरित 9 बॉलमध्ये ते करेल. 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोचली पुढे. ती 48-48 या आकडावर. अठ्ठेचाळीस धावा उभारलेल्या आहेत. नुकताच जेल सोडण्यात आलेला आहे. करण खंडागले कडून जीवदान मिळालंय. 2 षटकार आल्यानंतर संधी बनली होती मात्र तिचं सोनं झालं नाही. ऑन साइडला हा फटका आता फसलाय. झेलची संधी पुन्हा एकदा आणि त्या संधीचं सोनं केलंय. बशीर शेख डाऊन दी बॉल पोहोचले मिड विकेटला.
सरदेशेवटी रोशन नावाचं वादळ जे मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला शमवण्यामध्ये यश आलेलं आहे गोलंदाज कल्पेशला. लागोपाठचे 2 सिक्सर, त्यानंतर स्कोअर लेगला कॅच ड्रॉप, मिड विकेटला पुन्हा संधी बनली. सरदेशेवटी तिचं सोनं केलं गेलं नाही आणि तदनंतर बॅकअप करण्यात आलं लगेचच. करणनं जशी मिस केली होती संधी त्याच कारणास्तव आता बशीर शेखला आपण बघत आहोत ज्यानं अजय यशस्वीरित्या संपादित केलेला महत्वपूर्ण धक्का तिसरा बसला जय बजरंग कोलठणला. न्यू बॅटर आपण बघत आहोत मैदानावरती वैभवला. धावसंख्येचा विचार केला तर ती 48 वरती पोडलेली. अजूनही 8 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा स्पेशली बॅटर्स देखील. स्टील 2 टू गो. लेग स्टिकला मिस करणारा चेंडू, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. नॉस्ट्रा करेनला ॲक्युरेट फेक. विकेट किपरसाठी मला पंचांकडे अपिलाने ती स्वीकारली. वाईड प्लस विकेट धावजीच्या स्वरूपात आणखीन एक सुयश. धाव घेण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. विकेट किपरनं काय बॅकअप केलं. 5 ते 10 पावलाचं अंतर अगदी वेगानं झपाट्यानं त्यानं कापलं. तिन्ही यष्टी अगदी समोर होत्या. नॉस्ट्रा करेनला ॲक्युरेट फेक आली आणि सांघिक सुयश चौथ्या सामन्यात मिळतंय ते फिल्डिंग करणाऱ्या मोरे 11 पाडालेला. जयनमान डेनोलीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. वेलकम. बरडपाल 11 बरडपाडाचे कॅप्टन आपण देखील यानंतर मध्यांतरी पहिल्या डावाच्या टॉस करणं आणि त्यासाठी रिपोर्टिंग राहणं गरजेचं राहील. धावा 49-49. वाईड देखील आला. एक्स्ट्रा धाव ॲड झाली. मात्र एक फलंदाज धावचेच्या स्वरूपात माघारी देखील परतला. त्या ठिकाणी वैभव. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. वेलकम. ऑन साईडला आपाम पूल केला. हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं. स्टिकरमध्ये चेंडू आदळतोय. मिळते ती 1 धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत. सध्या पोचली पुढे ती 50 या आकड्यावरती. स्टील 1 टू गो. सुरुवात 2 षटकारांनी मात्र तदनंतर मिनी कमबॅक. पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग हवं तसं जुळलं नाही. थापाडला आदळल्यानंतर चेंडू डायबर्ड झाला. इट इज फ्रॉम लेग बायच. कन्फर्मेशन सिग्नल आपण बघत आहोत ऑनफिल्ड अंपायर कृष्णा केने सरांकडून. 1 धाव. त्याच सोबतीनं षटकाची समाप्ती. ओव्हर नंबर 4चा गेल कंप्लीट. धावसंख्या आपण बघत आहोत 4 गड्यांच्या मोबदल्यात उभारली आहे ती 51 धावा. करंट रन रेट आपण बघत आहोत 12.75चा. याच धावगतीनं जर हे स्कोर कार्ड मेंटेन केलं तर प्रोजेक्टेड स्कोर 63 आपल्याला पाहायला मिळेल. टीम मॉडेल नको लक्ष सुद्धा. कॅप्टन राजेश अँड ऑल टीम इमिडिएटली स्पीडअप करणं गरजेचं राहील. स्पीडअप करणं गरजेचं राहील. मोरे 11 पाडाले. टीम मॉडेल नको आहे. 4 षटकं बरोबर तुम्ही 20 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट केलेली आहेत. मात्र अंतिम षटकासाठी आता अधिकचा वेळ खर्च करू नका. धावा 51. 3 षटकात 34 उभारल्या होत्या. या षटकात 17 धावा आल्या. सो टाली आहे आफ्टर एंड ऑफ 4 ओव्हर. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अंतिम षटकात खलील शेख अर्थातच पापा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक ज्युनियर ऑलराऊंडर मोरे 11 पाडालेचा सध्या निर्णायक अंतिम षटकात गोलंदाजी करता. राऊंड विकेटनं तयार झालेले आहेत. हायवे इनकडून निर्णायक डावाचं हे 5वं अंतिम आणि अखेरचं षटक. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती लाईन मिस झाली आणि बॉलला ऑफ स्टिकला धडक मारली. क्लीन बोर्ड त्रिफळाची. फलंदाज माघारी परत आहेत. 51 वरती 5वा धक्का टीम जय बजरंग कोलठणला. बॅटर ओमकारला आपण बघत आहोत मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती लक्ष्मण माघारी परतलेले आहेत. वेगवान फुलर लेन अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो फसला. पाटण पॅडमधून चेंडू सरळ मिडल स्टिक ऑफ स्टिकला धडक मारतोय.
आणि पहिल्या चेंडूवरती मिळणारं सुयश त्या ठिकाणी गोलंदाज खलील शेखर त्यातच पापाला. 51 ऑन बोर्ड, 51 धावा दाखल करत 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 5 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. स्पीडअप करा मोरे 11 पाडाले. जास्त टाइम स्पेंड करू नका, लक्ष सुद्धा स्पेशली बॉलर खलील. ऑन साइडला टर्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक मेंडुकेला सेट आहेत. मुळेल ती फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत पोचली पुढे. ते आतापर्यंत 52 52 धावा दाखल होती. गोलंदाज त्या ठिकाणी इंजुअर्ड झालेले, त्याच कारणास्तव रिटायर्ड हार्ड होत असताना ते माघारी परतलेले आहेत. न्यू बॉलर इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. डेथ ओव्हर मध्ये आपण बघत आहोत दीपकला. मिस टाइम फटका हवं तसं टायमिंग जुळलं नाही, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू सेफली लँडिंग होते, ग्राउंडिंग होते. बॅकअप केलं जाईल स्क्वेअर लेगच्या दरम्यान करण खंडागलेकडून. तोपर्यंत येणार आहे निर्णायक 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोचली पुढे ती 54. 54 धावा दाखल करती. पहिला चेंडू टाकत असताना थोडीशी दुखापत झाली त्या ठिकाणी गोलंदाज खलीलला. त्याच कारणास्तव पंचांच्या परवानगीनिशी त्यानं आपलं षटक थांबवलं. रिड्युसिंग ओव्हर मध्ये दीपक आणि दीपकच्या विरोधात हा देदीप्यमान फटका. बॉल चाललाय लांबच लांब, दूरच दूर, आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. सोबतीनं आपण बघत आहोत पोचले पुढे ती 60 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. आज संघामध्ये संघाचा फ्रंटलाईन बॅटर बॉलर जयेश आगिवलेची उपस्थिती नाहीये, तरी देखील त्याच्या अनुपस्थितीमध्ये बॅटिंग बहरताना आपण बघत आहोत. सुरुवात चंद्रकांतची दमदार राहिली. मिडल ऑर्डरला कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं लक्ष्मणचं, तर सध्या फिनिशिंग टच या डावाला देण्याचा प्रयत्न सध्या करतायत ऑन स्ट्राईक नरेश. धावसंख्या 60. मिस टाइम. स्वतःवरती थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत. व्यवस्थित सामिंग डुललं नव्हतं. चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, त्याच कारणास्तव थोडेसे हताश होताना मागच्या 6 नंतर कमबॅक दीपक कडून हा डॉट बॉल. लो फुल टॉस, मिस टाइम फटका. झेलची संधी बनली आहे. बशीर शेखने पुन्हा एकदा पकडलाय हा सुंदर झेल आणि याचबरोबर संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक झटका. हॅलो हॅलो. चला दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. यानंतर सामना असेल बराडपाडा त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग ढेनोली संघ. या दोन संघांच्या दरम्यान हा टॉस होणार आहे. तर सुनीलजी शेळके सर यांच्या शुभ असते आणि तसेच स्वप्नील शेळके सर यांच्या शुभ असते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि स्पर्धेच्या वतीने त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक स्वागत. छापाचा कॉल आणि छापा. हॅलो हॅलो. नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्या डावामध्ये बॅटिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी पाथरीत केलं जनबान डेनोलीला. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमनं रेडी राहा. सामना सुरू होतं ऑनगोईंग लढत ज्यामध्ये मोरेलेवन पाडाल्याच्या समोर 61-61 धाब्याचं टार्गेट. ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. जसं दुसरं सत्र सुरू होत आहे कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव. ऐकूयात निर्णायक द्वितीय सत्रात कुमारजी बाबरे यांचा आवाज. थँक्यू सो मच. युनिक ड्रेस कोड मध्ये नाही त्यासाठी 2 धाब्याची जी पेनल्टी आहे जय बजरंग कोलठणला ती ऑलरेडी आपण आता ऍड करत आहोत बॅटिंग करणाऱ्या मोरेलेवन पाडाल्याच्या खात्यामध्ये. चला स्पीडअप करा. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तसेच टेन क्रिकच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. चला 2 सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. राजेश आणि बिकी ही जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. तर या दरम्यान एक नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न झाला म्हणजेच बराडपाडा आणि जय बजरंग ढेनोली या संघांच्या दरम्यान. तर बराडपाडा संघाने इथे नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः एक धाडसी निर्णय म्हणजेच प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर चला सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होताच. करण आणि राजेश ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर वैभव या गोलंदाजाला पाहतोय. तर प्रथमतः फलंदाजी करताना कोलटन संघाने 60 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर जोडल्या आणि 61 धावांचं इथे टार्गेट सेट केलंय. 30 बॉल आणि 61 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस होईल की डिफेंड होईल येणारे मात्र नक्कीच 30 बॉल ठरवतील. तर गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज वैभव ज्याने चांगली फलंदाजी फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं सुद्धा पाहायला मिळाली आणि रोशनचं कौतुक करावं लागेल कारण की चांगले फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं करून आपल्या संघाला चांगलं एक योगदान दिलं. आणि आता पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर वैभव जो मात्र आता आलाय. चांगली कामगिरी करावी लागेल वैभवला देखील. पहिलाच बॉल इथे नक्कीच चांगल्या पद्धतीने टाकायचा प्रयत्न केला होता. थोडासा गॅप सिलेक्शन करायचा प्रयत्न केला होता पण नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित इथे झाला नाही आहे आणि अशा पद्धतीने संघाचं श्रीगणेशा खातं खोलतंय 1 या धावेने. तर पॅनल्टीच्या 2 धावा ॲड असल्या कारणाने टोटल धावा आपण 3 पाहू शकतो. आता नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन आता स्ट्राईक एंडवर आपण आपल्याला दिसतोय. फुलर लेनचा बॉल होता फक्त दिशा दिली बॉलला आणि मिडऑफला पार करत वायडीचा लोंगॉपला बॉल तिथे आला होता. तोपर्यंत लकी तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होता
आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या म्हणजे 4 या आकड्यावर. ज्या पद्धतीने कोल्टन संघाने मात्र नक्कीच फलंदाजी केली त्या पद्धतीची फलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल ती मात्र मोरिया 11 पाडाले संघाला. ओहो यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय पाहूया उंच हवेमध्ये आणि नक्कीच कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि टिपलाय जेल आणि संपलाय बॅटर करणचा खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम पाडाले संघाला. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय खलील शेख आणि पाहावं लागेल आता थोडीशी जिम्मेदारी असेल खलील शेखवर. अपेक्षांचं ओझं घेऊन या मैदानामध्ये दाखल झालाय आणि ज्याप्रमाणे मात्र करणनी आपली संघाची साथ सोडली थोडासा निराश असेल कारण की अत्यंत कठीण काळामध्ये आपल्या संघाची साथ सोडले करण या खेळाडूने. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर वैभवचा हा बॉल इथे पाहूया लाऊड अपील केले पंचांकडे आणि पंचाने दिले दाद आणि विकेट लागते दुसरी लागोपाठचा दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 पाडाले संघाला. तर खलील शेख स्वस्तामध्ये बाद झालाय. पहिल्या बॉलवर विकेट गमावली खलील शेखने आणि थोडंसं इथे आता निराशा असेल तर मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजे मोरिया 11 पाडाला संघ कारण की 2 बॉलवर पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्यात. ऑन हॅट्रिकवर आहे वैभव याला संधी असेल या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट करील का तो मात्र वैभव. अत्यंत कठीण काळ आता सध्याच्या घडीला सुरू झालाय तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचं आणि संकटावर मात करायची असेल तर इथून येणारी एखादी पार्टनरशिप नक्कीच या टीमला संकटापासून दूर करू शकते. आणि पाहूया आता सध्याच्या घडीला 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले ते मात्र एक दीपक आणि एका साईडला असेल तो म्हणजेच राजेश. इथे पाहूया सरळ बॅटने प्रहार केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि चांगला इथे गॅप सिलेक्शन करायचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने इथे पाहायला मिळालं आणि थोडी फेकी खराब पाहायला मिळाली नाही तर डायरेक्ट हिट जर नक्कीच झालं असतं तर एक ही विकेट अजूनही आली असती. आणि आता सध्याच्या घडीला आपण धावसंख्या पाहतोय ती मात्र 2 गडी बाद 5 या आकड्यावर. वैभव याचं कौतुक करावं लागेल की ज्या परिस्थितीमध्ये कारण पॉवर प्लेचं षटक होतं दबावपूर्ण कामगिरी होती आणि ती दबाव नक्कीच या मॅचमध्ये इथे कुठे दिसून आला नाहीये. गॅप सिलेक्शन केलाय चांगल्या पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. चांगली फिल्डिंग जी मात्र कोल्टन संघाचा ओमकार याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग आणि तोपर्यंत आलेल्या 2 धाबा आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धाबा पाहतोय त्या मात्र 7 या आकड्यावर. तीन धावा ओके माफ करा 3 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या आणि 3 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 8 या आकड्यावर. 2 विकेट सुद्धा गमावल्यात जे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने पण थोडं अडचणीत संघ आहे आणि या अडचण मात्र दूर करायची असेल तर आपले हात नक्कीच जिथे खोलावे लागतील ते मात्र दीपक आणि राजेश याला. तर एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 8 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात
राजेश खंडागले आणि दीपक खंडागले ही जोडी आपण पाहतोय. एक पार्टनरशिप, एक भागीदारी रचावी लागेल आपल्या संघासाठी. चांगलं योगदान द्यावं लागेल, कारण की आता सध्या आपल्या संघावर एक संकट आलंय आणि संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच एक जोखीम घ्यावी लागेल. ते मात्र या दोन खेळाडूंना सध्याच्या घडीला चांगलं एक हो, पहिलाच बॉल ऑन साईडला इथे पाहावं लागेल आणि बॉल गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. मागील ओव्हरपासून नक्कीच चौकार शोधायचा प्रयत्न करीत होतील. अखेर पहिल्या बॉलवर दुसऱ्या ओव्हरच्या हा चौकार मिळालाय आणि अशा प्रकारची फटकेबाजी या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये करावी लागेल आपल्याला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला फटका फेकून दिलाय, बॉल फेकून दिलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय मॅक्झिमम षटकार. अत्यंत आता सध्याच्या घडीला एक आनंदाचं वातावरण इथे तयार झालं असेल ते मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजे मोरिया 11 पाडाले संघावर. कारण की ज्या पद्धतीने जर विचार केला तर थोडीशी अडचण जी मात्र निर्माण झाली होती या दोन बॉलवर, अडचण कमी करायचं काम या दोन बॉलवर राजेश खंडागले या खेळाडूने केलं. चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करताना आणि अशा प्रकारची फटकेबाजी इथे करावी लागेल आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर. कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं राहील जे मात्र राजेश खंडागलेचं या इनिंगमध्ये. आणि सध्याच्या घडीला देबा याच्यावर थोडी दबावपूर्ण कामगिरी या मॅचमध्ये दिसते. धावसंख्या 18 वर आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय, गॅप सिलेक्शन केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय, ओमकार बॉलच्या मागे आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला डीप पॉइंट कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. ट्रॅकवर इथे पाहावं लागेल, थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली. दबाव दबाव आणि दबाव या मॅचमध्ये देबावर इथे दिसतोय, कारण की ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय आणि नक्कीच तशा प्रकारची फटकेबाजी हवी होती आणि ती फटकेबाजी या मॅचमध्ये करताना आणि जो दबाव निर्माण करताना गोलंदाज देबावर राजेश खंडागले. पुढील बॉल देबाचा इथे यॉर्क लेन मध्ये चेंडू टाकला होता. पाहूया अपील केले हलकीशी पंचांकडे आणि पंचांनी कोणती दाद दिली नाहीये आणि नक्कीच विकेट शोधायचा आता सध्या प्रयत्न सुरू असेल, कारण की ज्या पद्धतीने रोशनने फटकेबाजी केली कोल्टन संघासाठी त्या पद्धतीची फटकेबाजी सध्याच्या घडीला राजेश खंडागले आपल्या संघासाठी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल, ओहो थोडीशी दिशा दिली बॉलला. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका सजवला. ओमकार पुन्हा एकदा बॉलच्या मागे धावतोय, पण आता शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेलाय की नाहीये प्रश्नचिन्ह पडलाय आणि तोपर्यंत आलेल्या 3 धावा. चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. DRS ची मागणी आमच्यापर्यंत पोहोचली आहे, पंचांनी केली आहे. ओके, तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत लक्ष्मण घुडे सर इथे उपस्थित आहेत आणि चौकार आहे. चला 4 रन 4 धावा.
या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. 27 लॉस ऑफ 2 विकेट. 1.5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला असेल. प्रेशर दिसून येत आहे ते मात्र गोलंदाजावर, कारण की प्रेशर टाकायचा नक्कीच प्रयत्न जे मात्र राजेश शिंगोले आपल्या बॅटमध्ये करताना पाहिलं या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न केला होता. पाहूया विकेटची संधी असेल आणि संधी सुद्धा इथे गमावली आहे. राजेश शिंगोलेची विकेट महत्वाची ठरेल या मॅचमध्ये. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 28 या आकड्यावर. हॅलो, स्पीडअप करा चला मित्रांनो, विनंती असेल. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. वैभवचा पहिलाच बॉल सन्मान दिलाय. पाहूया गॅप सिलेक्शन केलाय गली आणि पवनीच्या मधून आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. पाहतोय त्या म्हणजेच 33 आकड्यावर. मागील पहिला ओव्हरचा खेळ जेव्हा मात्र स्पेल इथे कंप्लीट केला वैभवने, मात्र कोणते मोठे फटके खेळू दिले नाहीये. पण या क्रमांक 3चा षटक घेऊन आलाय. पहिल्या बॉलवर तर चौकार आलाय आणि त्यानंतर 1 रन्स इथे खर्च केली आहे. मागील ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 2 बॉलवर 5 धावा खर्च करताना आपण वैभवला पाहतोय. इथे पाहूया बॅटची कडा, लिडिंग एज आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि नक्कीच धक्का लागतोय तिसरा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 पाडाले संघाला. या खेळाडूला आणि इथून मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल बाळाला देखील, कारण की ज्या पद्धतीने राजेश खंडागले आपल्या संघासाठी योगदान देतोय त्याला मात्र इथे साथ द्यावी लागेल. थोडंसं इथे नक्कीच यश इथे प्राप्त झालं वैभवला, त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 1 विकेट कॅरी केली, आपल्या अकाउंटमध्ये सन्मान दिलं. थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय आणि नक्कीच तोपर्यंत आलेली 1 धाव एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डमध्ये धावा आपण पाहू शकता 34 या आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉल टाकले गेले. 4 बॉलमध्ये नक्कीच 6 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवर असं वाटलं होते की या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी होऊ शकते, त्यानंतर पुन्हा एकदा रोखलं गेलं. ओहो, पुन्हा एकदा बॅकफुटवर
थोडंसं इथे दिशा द्यायचं काम केलं आणि पंचांकडे पाहिलं गेलं होतं, पण पंचांनी कोणती इथे दाद दिली नाही आहे. अशा पद्धतीने पाहता पाहता नक्कीच धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 35 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात अजूनही शेवटचा बॉल या ओव्हरमधले शिल्लक असेल. कौतुक करावं लागेल वैभवचं, कारण की चांगली आजच्या म्हणजे या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण की दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर संकट कोल्टन संघावर आलं होतं आणि त्यानंतर कॅप्टनने मात्र विश्वास संपादन केला वैभववर आणि वैभवने त्या प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये करताना. फुलरलेनचा बॉल थोडासा इथे पाहूया, खोदून काढले बॉलला. एक धाव इथे कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता वायडीस लोंगॉनला आणि नक्कीच पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ट्रॉली चला मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे, प्लीज क्विक स्पीडअप करा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्यामध्ये 36 या आकड्यावर आणि आता विजयाचं समीकरण असेल ते मात्र 12 बॉल आणि 25 धावांचं. 12 बॉल 25 धावांचं समीकरण हे विजयाचं समीकरण आता उर्वरित राहिलंय आणि पाहावं लागेल इथे 2 संघ इथे झुंज देत आहेत. स्पीडअप करा. आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा सामना आपल्याला खेळवायचे मित्रांनो, याची दखल घ्या, आम्हाला सहकार्य करा. तर नुकताच इथे एका गोड व्यक्तिमत्वाचं आगमन झाले आणि मुरबाड तालुक्यामध्ये कोणती स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये नक्कीच ते आवर्जून उपस्थित राहतात असे वडवली गावचे आमचे लाडके मामा म्हणजे संतोषदादा शिंगोळे युवा एक उद्योजक यांचं यांचं या क्रीडानगरीमध्ये उपस्थिती लाभली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार, धन्यवाद. तुम्ही त्या आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला स्पीडअप घ्या, प्रोटेक्शन सेट करा, लवकरात लवकर घाई करायचे कारण की आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा सामना आपल्याला खेळवायचे. सातत्याने तुम्हाला सांगतोय कारण की वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील आजच्या दिवसामध्ये. आता आवश्यकता असेल विजयाचं समीकरण असेल 12 बॉल आणि 25 धावांचं. 12 बॉल 25 धावा, एकाला रोखावे लागतील, एकाला मात्र इथे चेस करावे लागतील. प्रश्नचिन्ह पडलाय, मात्र इथे उत्तर 12 बॉल देतील. गोलंदाजी ट्रॅकवर असेल ज्याने मात्र चांगली फटकेबाजी करून आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं आणि एक मोठी उंची गाठली आपल्या टार्गेट सेट करण्यामागे चांगलं योगदान या रोशनचं राहिलं. तो रोशन आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. राजेश खंडागले चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करतोय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करायचं काम इथे करावं लागेल फलंदाजा बाळाला. चला स्पीडअप करा, विनंती असेल. पहिलाच बॉल इथे पाहूया उंच हवेमध्ये आणि पाहूया परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल गेला सीमारेषे पार, आलाय षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात चला
घाई करायचे या सामन्याला प्लीज. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका थोडा फसलाय आणि व्हॉट अ जेल, काय जेल पकडलाय. आणि नक्कीच या विकेटची आवश्यकता होती, ती विकेट इथे सापडले. ती मात्र गोलंदाजी करणारी टीम कोलटन संघाला धक्का लागतोय. चौथा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 पाडाले संघाला. धन्यवाद डीजे. टीम मीटिंग घेऊ नका. आता आवश्यकता असेल विजयाचं समीकरण मात्र राहिलंय, ते म्हणजेच 10 बॉल आणि 19 धाबांची आवश्यकता असेल. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर थोडंसं इथे दबाव आला होता रोशनवर, पण कोणत्याही प्रकारचा इथे दबाव घेतला नाहीये आणि विकेट कॅरी केली दुसऱ्या बॉलवर. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट इथे नक्कीच कॅरी केले. आता समीकरण राहिलंय 10 बॉल 19 धाबांची आवश्यकता. चला प्लीज स्पीडअप स्पीडअप. 10 बॉल 19 धाबांची आवश्यकता. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि सध्याच्या घडीला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, तो म्हणजे बशीर. बशीर इथे ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकता. आवश्यकता असेल 10 बॉल 19 धाबांची. एकाला चेस करावे लागेल, एकाला डिफेंड करावी लागेल. सध्याच्या घडीला डिफेंड करण्यामध्ये थोडंसं इथे वर्चस्व गाजवणारा कोलटन संघ आपण पाहू शकाल. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित, वेगाने आला आणि नक्कीच एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावबलकर धावा पाहू शकता. त्यानंतर 43 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात आता आवश्यकता असेल 9 बॉल 18 धावांची. आतापर्यंत 3 बॉल टाकले गेले रोशनच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये नक्कीच 7 धावा खर्च केल्या, एक विकेट सुद्धा कॅरी केली. आणि आता ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकता ज्यांनी आपल्या संघाचा डाव सावरतोय. हेलिकॉप्टर उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे आणि कोणती चूक करत नाहीये. ज्या विकेटची आवश्यकता होती कोलटन संघाला ती विकेट मात्र रोशनने इथे प्राप्त करून दिले आणि राजेश खंडागलेची एक धडाकेबाज एक पारी समाप्त झाली. आणि आता आपल्या इथे नक्कीच संघाला संकटात टाकून आपल्या संघाची साथ सोडताना राजेश खंडागले. आणि रोशनच्या हातामध्ये ते चेंडू सोपवला होता आणि रोशननी नक्कीच ती कामगिरी चोखरित्या पार पाडली. आता आवश्यकता असेल 8 बॉल 18 धाबांची या मॅच मध्ये. रोशनचा हा बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न केला होता. बॉल टप्प्या पडल्यानंतर थोडीशी उचली घेताना पाहिला आणि नक्कीच थोडंसं यष्टीरक्षक खराब पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं आणि अशा पद्धतीने जर विचार केला आता हा येतो डॉट बॉल आणि आता आवश्यकता असेल 7 बॉल 18 धाबांची. चला शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर 20 ओव्हर 60 एंड कडनं. ओहो, अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने डीपमध्ये प्रोटेक्शन सेट आहे आणि थोडीशी मिसफील पाहायला मिळाली आणि तोपर्यंत या 2 धावा ॲड होताना आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या आकड्यावर. आता उर्वरित राहिले 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज असेल. चला टीम मीटिंग घेऊ नका. 6 बॉल विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. प्रेशर तर दोन्ही टीमवर आहे आणि पाहावं लागेल या मॅचमध्ये विजय संपादन करेल कोण. एका साईडला झुंज देतोय तो मात्र कोलटन संघ, एका साईडला झुंज देतोय तो मोरिया 11 पाडाले संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय आणि इथे संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. 6 बॉल 16 धावा या मॅचमध्ये डिफेंड होतील की चेस होतील, येणारे 6 बॉल इथे नक्कीच ठरवतील. चला घाई करायचे, लवकरात लवकर
6 बॉल 16 धावांची आवश्यकता आणि स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या 45 या आकड्यावर 5 विकेट गमावल्यात बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 पाडाले संघाने. आता मात्र कोणाच्या हातामध्ये विश्वास संपादन करेल, कारण की 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये जर नक्कीच विचार केला तर प्रभावी ठरली गोलंदाजी ती म्हणजे वैभवची, कारण की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून आपल्या संघाला आता कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवायचं काम केलं आहे. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. महत्त्वाच्या विकेटसुद्धा त्यांनी कॅरी केल्या आणि आता पाहावं लागेल विश्वास संपादन केला आहे गोलंदाज चंद्रकांत. पहिलाच बॉल इथे पाहूया, बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षक तिथे सेट होता आणि टिपला जेल, कोणती चूक केली नाहीये. धक्का लागतोय 6व्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजे मोरिया 11 पाडाले संघाला. बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय असलम शेख हा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. चला स्पीडअप करा. हो यावेळेला चांगला गॅप सिलेक्शन केला, क्षेत्रशक्ती ते उपस्थित आहे आणि तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा पाहतोय 46 या आकड्यावर. आता विजयाचं समीकरण असेल 4 बॉल आणि 15 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 4 बॉल 15 धावा येथे मात्र काढाव्या लागतील, संकटावर मात करावी लागेल. हो ऑन साइडला आडव्या बॅटने प्रहार केलाय, डीप स्क्वेअर लेग कडे क्षेत्रशक्ती ते उपस्थित आहे आणि पाहावं लागेल स्ट्राईकवर आणण्यासाठी स्वतःच इथे नक्कीच बलिदान दिलं आणि आता आवश्यकता असेल ते मात्र 4 बॉल 3 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असेल. तीन बॉल 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. थोडंसं इथे नक्कीच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत कोल्टन संघ आपल्याला दिसतोय, पण एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हो यावेळेस पाहूया ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका हल्ला चढवायचा प्रयत्न नक्कीच केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार. या मॅच मध्ये नक्कीच एक टर्निंग पॉइंट या मॅचचा ठरू शकणारा एक षटकार नक्कीच आपण पाहतोय. आता 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. 2 बॉल 8 धावा या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय. येणारे 2 बॉल चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो काय घडलंय पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत आणते. आता मात्र 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. खराब बॉल आणि वाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते. 54 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका आणि नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न. कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेचा नियम आहे. या फटक्यावर या बॉलवर नक्कीच एखादा मोठा फटका किंवा एक किंवा दुहेरी धाव जर आली असती तर या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत श्वास रोखून ठेवायचं काम या सामन्याने केलं असतं, यात काही शंका नाहीये. पुन्हा एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल जर आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा एखादी रंगत येऊ शकते. आता 1 बॉल 7 धावांची आवश्यकता या मैदानावर. नक्कीच 1 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना धडाकेबाज चषकामध्ये
हे रन चेस झालेले आहेत. आता या समर्थ चषकामध्ये हे होईल का? यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आणि नक्कीच या षटकाराने आता थोडस पुन्हा एकदा निराश असेल तो संघ पाडाले संघ.